त्याप्रमाणे आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं घेण्यात आलेली वंदना आज संगमेश्वर येथील महाबोधी बुद्ध विहार या ठिकाणी खूप आनंदाचे वातावरणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये संपन्न झालेली आहे। तेव्हा या वंदनेकरता या ठिकाणी जमलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, त्याप्रमाणे महाबोधी बुद्ध विहाराच्या महिला कार्यकारिणी, तसे भारतीय बौद्ध महासभा महिलासाठीच्या अध्यक्षा आयुष्मानीने झाडे मॅडम या सर्वांना मी माझा मैत्रीपूर्वक जय देतो। भारतीय बौद्ध महासभेचा मुख्य उद्देश हा आहे की बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे। तर एका पदावर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो। पद आहे, उत्तम धर्माचरणाचं एक दिवसाचे जीवनही माणसाचं श्रेष्ठ असते। कशा प्रकारे श्रेष्ठ असते ते या पदामध्ये आहे। उत्तम धर्माचरणाचं एक दिवसाचं जीवनही माणसाचं श्रेष्ठ असते। हे कशा प्रकारे श्रेष्ठ असते यामधून पद आहे। पद पाळीमध्ये आहे, योग्य वससांत जीवे अपसंत धम्ममुत्तमं एकहं जीवितं ध्येयो पश्यति धम्ममुत्तमं। पुन्हा पद आहे का, योग्य वससांत जीवे अपसंत धम्ममुत्तमं एकहं जीवितं ध्येयो पश्यति धम्ममुत्तमं। अशा प्रकारचे हे पाळीमध्ये पद आहे। त्याचा मराठी शब्द अर्थ आहे, उत्तम धर्माकडे ध्यान न देता 100 वर्ष जगण्यापेक्षा उत्तम धर्माकडे ध्यान देऊन जगणं एक दिवसाचं जीवनही जगणं हे श्रेष्ठ आहे, अशा प्रकारे भगवंत म्हणतात। आता हे जे पद आहे, भगवान बुद्धांनी एक आपलं सावरती या ठिकाणी जेतून बुद्ध विहारामध्ये बहुपुत्तिका नावाची एक भिक्षुणी असते, त्या भिक्षुणीला उद्देशून भगवंतांनी म्हटलेलं आहे। तर ते बहुपुत्तिका भिक्षुणी, आता हिचं पहिले जर समजा गृहस्थ जीवन जर पाहिलं तर त्या बहुपुत्तिकेला 7 मुलं आणि 7 मुलं असतात। कालांतराने 7ही मुलांचं आणि मुलींचं लग्न होऊन जाते आणि मग 7ही मुलं आपापल्या कामामध्ये असतात, 7ही मुली आपापल्या घरी असतात आणि हे दोघं बुडाबुडी समजा हे इकडे असतात। काही दिवसाच्या नंतर त्या बहुपुत्तिकेचा जो पती आहे तो सुद्धा मरून जातो। तो मरण पावल्यानंतर आता ही इकडे कालांतराने ही म्हातारी झालेली आहे, परंतु हिच्याजवळ संपत्ती भरपूर आहे। या बहुपुत्तिकेजवळ संपत्ती भरपूर असल्यामुळे तिने तिची जी संपत्ती आहे त्या संपत्तीतला वाटा कोणालाही एक पैसा 7ही मुलांपैकी किंवा मुलींपैकी कोणाला दिलेला नाही। तेव्हा वडील मरण पावल्यानंतर 7ही मुलांपैकी मुलीच्या मागे तगादा लावला। तगादा असा लावला की आता ही एवढी मोठी संपत्ती आहे, हे संपत्ती तू आम्हाला वाटून दे। तुला काय आता आम्ही 7 मुलं 7 मुली आहे, तुला आम्हाला देऊनही लागली तरी आम्ही तुला सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही। आणि तू 4 दिवस इथं 4 दिवस तिथं 4 दिवस तिथं अशी जरी तू राहिली तर तुझं म्हणजे पालन पोषण आम्ही करू शकतो। अशा प्रकारे तिची जे 7ही मुलं त्या इस्टेटीसाठी किंवा त्या संपत्तीसाठी त्या बहुपुत्तिकेला म्हणतात। आता नेहमीचा तगादा असल्यामुळे त्या बहुपुत्तिकेला वाटलं ठीक आहे, तर लेकरं म्हणतात बाबा 4 दिवस इथं 4 दिवस तिने तोच विचार केला। पण तिने काय केलं, तिची जेवढी संपत्ती होती ते संपत्ती 7 मुलाला 7 मुली तिच्यासाठी काहीच नाही ठेवलं। 7 हिस्से करून टाकले, 7 मुलाला 7 मुली, त्यासाठी तिने काहीच नाही ठेवलं। आता त्यानंतर मग आता तिने मोठ्या मुलापासून सुरुवात केली। चला आता पहिले आपण कुठे राहू, पहिले मोठ्या मुलाकडे। त्या बुढीने काय आम्हाला सगळं काय घर दिलं, त्या बुढीने काय फक्त आमच्या एका पोराला काय एकाच पोराला जन्म दिला। म्हणजे अशासारखा त्या बुढीचा म्हणजे त्या तिच्या सुनीचा तगादा त्या बुढीच्या मागं की बुढी कशी इथून निघून जाईल दुसऱ्या मुलाकडे, असं तिला वाटत होतं। आणि हे रोज रोज ते टोमणे ऐकून त्या बहुपुत्तिकेने ते घर सोडून दिलं। मोठ्या दुसऱ्या मुलाकडे गेले, दुसऱ्या मुलाकडे तसंच, तिसऱ्या मुलाकडे गेली, तिसऱ्या मुलाकडे तसंच
झालं. अशा प्रकारे 7ही मुलाकडे आणि 7ही मुलीकडे गेली, तरी पण मात्र ज्या पद्धतीचं वर्तन पहिल्या मुलानं तिच्यासोबत केलं त्याच पद्धतीचं वर्तन बाकी इतरांनी सुद्धा केलं. पण आता काय करावं? तिला वाटलं आता हा रोजचा तगादा किंवा हा असा लेकराचा तगादा तिला सहन झाला नाही. तिला वाटलं त्यापेक्षा आपण असतो भिक्षुणी संघामध्ये दाखल झालं तर काय हरकत आहे, ही भावना तिच्यामध्ये मनामध्ये निर्माण झाली. तेव्हा ती भगवान बुद्धाच्या संघामध्ये ती प्रवचित होते आणि भिक्षुणी बनते. आता भिक्षुणी बनल्याच्या नंतर तिला असं वाटलं की मी आता खूप मेहनतीने आतापर्यंत कष्ट केले, म्हणजे भिक्षुणी व्हायचे आणि गृहस्थ जीवनामध्ये तसं आताही मला काही कष्ट करायला लागेल. पण आता ती कष्ट कोणती असतील? आता ते कष्ट या मार्गाचे कष्ट आहे, म्हणजे ध्यान साधना करणं, संक्रमण करणं, अशा प्रकारे ही कष्ट मला करायला लागते असं तिनं मनात सांगलं. आणि अशा प्रकारे तिने मग तिचं जे जीवन आहे तिचं जीवन त्या गृहस्थ जीवनामध्ये काढून टाकलं आणि ह्या भगवान बुद्धाच्या धम्माच्या मदतीनं सगळं तिचं जीवन सुरू केलं. म्हणजे चालता बसता उठता खाता पिता सगळं काही करत असताना ती सर्व काही करायची, तर ती कशामध्ये? ध्यानामध्ये. नुसतं ध्यान 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 आणि ध्यान. अशा प्रकारे तिनं त्या ध्यानामध्ये सगळं काही भगवान बुद्धाच्या स्वाधीन तिच्या शरीराला केलं. आणि शेवटी एक दिवस भगवान बुद्धाला वाटलं की नाही, ही जी भौतिक आहे हिला आणखी थोडीशी धम्माची गरज आहे. म्हणून भगवंत पुन्हा तिच्यापर्यंत पोहोचले आणि तिला पुन्हा धम्माचा उपदेश केला. आणि त्या उपदेशामध्ये भगवंतांनी तेच म्हटलं की मनुष्य हा उत्तम धर्माकडे ध्यान न देता 100 वर्ष जगण्यापेक्षा उत्तम ध्यान देऊन 1 दिवसाचं जीवन जगणं हे श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे भगवंतांनी म्हणजे तिनं तिचं जे जीवन आहे, तिचं जीवन आधीचं जीवन, तिनं सगळं जीवन तिचं गृहस्थाश्रमामध्ये जगलं. परंतु तिला तेव्हा भगवान बुद्धाच्या धर्माचा थोडासाही लेस नव्हता. परंतु जेव्हा ती भगवान बुद्धाच्या संघामध्ये ती प्रवचित झाली तेव्हा मात्र ती धम्माशिवाय तिला दुसरं काही दिसत नव्हतं. अशा प्रकारे ही बहुपत्तिका होती आणि ही बहुपत्तिकेला उद्देशून ती जेव्हा ते भिक्षुणी बनली तेव्हा तिचं नाव, आता तिला 7 मुलं 7 मुली असल्यामुळे तिचं नाव बहुपुत्तिका ठेवण्यात आलं होतं. अशा प्रकारे ही बहुपुत्तिका होती. ज्याप्रमाणे मागच्या वेळेस तुम्हाला मी संकीर्तन सांगितला होता, तो संकीर्तन कसा होता? त्यानेही जसं भगवान बुद्धाकडे ते 500 दरोडेखोर ते भगवान बुद्धाकडे तो घेऊन गेला होता आणि ते 500 दरोडेखोरांना भगवंतांनी तेच सांगितलं होतं की उत्तम धर्माकडे ध्यान देऊन 1 दिवसाचं आपलं ध्यान न देता जर समजा तुम्ही कितीही दिवस जीवन जगले चांगल्या धर्माकडे ध्यान न देता त्या जीवनाला काही अर्थ नाही. परंतु जर तुम्ही धम्म मार्गामध्ये जर 1 दिवसाचं जीवन जर समजा जगले तर मात्र ते जीवन तुमचं नक्की सार्थक होऊ शकते किंवा श्रेष्ठ होऊ शकते. अशा प्रकारे हे पद होतं. आता पद ऐकण्यासाठी सारखी वाटतात परंतु त्याचे अर्थ कुठे कुठे तिने वेगवेगळे आहेत. आपल्याला ऐकण्यासाठी मागे वाटलं असेल कदाचित हे तर मागच सांगत नव्हतं काय, तर काही वेळ साईनगरमध्ये पण नाही, हे वेगळं होतं ते वेगळं होतं. अशा प्रकारे ही बहुपुत्तिका हे पदामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सर्वांनी खूप शांत ठिकाणी ऐकून घेतलं. त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.